मैदान में आ चुके हैं। चिन्मय स्ट्राइक पे है और नॉन स्ट्राइक पे प्रशांत। ये जोड़ी बीच मैदान में विकेट पे हम लोग देख रहे हैं। पहला मैच यहाँ पे होने जा रहा है। पहला मैच का पहला मुकाबला पहले ओवर से। बॉलर नेम प्लीज। जुपिटर एक्स्ट्रा प्लेयर यहाँ पे भेजना है। कुलदीप यहाँ पे फील्ड सजाते हुए अपने बॉलिंग के लिए। पांच ओवर का मैच रहेगा। इसमें आपको 4 बॉलर यूज करने होंगे और पहला ओवर यहाँ पे पावर प्ले का रहेगा। ये दोनों टीम में सुरुवात पहिली मॅच कुलदीपभाई गोलंदाजी मार्फत चिन्मय आहे स्ट्रायकर। मास्टरला प्रशांत। पहिला चेंडू यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न। नो बॉल। पंच ऋषी लोखंडे ज्यांचा डिसिजन आला नो बॉल ने होते सुरुवात। ऋषी नो प्लस आहे ना? प्लस सगळे आहे ना? याचा 2+1 नो चेंडूने सुरुवात होते। 2 धावांनी सुरुवात झाली। संघाचा स्कोर काढला आणि फ्री हिट असणार आहे। यावेळी ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला चेंडू हवेत आहे। फ्री हिट असणार आहे। कॅच तर घेतली आहे परंतु फ्री हिट पहिली धाव पूर्ण केली जाते। दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते। फ्री हिटचा चेंडू होता। स्क्वेअर लेगला चांगला झेल टिपला होता परंतु फ्री हिट त्यामुळे नक्कीच या 2 धावा संघाच्या खात्यात ऍड होणार आहे। त्या एकूण धाव संख्या झाली ती 4। दुसरा चेंडू यावेळी कव्हरच्या वरून खेळलाय। चेंडूच्या मागे पाहूया पळतायत जे क्षेत्ररक्षक आणि चेंडू तिथे थांबेल की नाही देखील शंका आहे आणि आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्यामुळे नक्कीच त्या दरम्यान आपण पाहिलं तर 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत। चिन्मय आणि प्रशांत यांच्या माध्यमातून 3 धावांची भर पडते। टीम स्पेक्ट्रम यांच्या संघाच्या खात्यामध्ये 7 धावा झाल्या आहेत। डबल चेंडू घेऊन पुन्हा एकदा चिन्मय बॅकफुटला गेले। अगदी मिड विकेटच्या दिशेने फटका सजवलाय। चेंडू जातोय की नाही सीमारेषच्या पलीकडे? हो, चेंडू गेला या मॅचचा या स्पर्धेचा पहिला चौकार। चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार आणि धावा मिळतील त्या 4 चौकार। 4 धावांची भर पडते। यावेळी बॅकफुटला गेले चिन्मय स्वतःसाठी फटका सजवला। 4 धावांची भर आणि 11 धावा झाल्या त्या स्पेक्ट्रम यांच्या धावफलकावर। पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फटका सजवला चिन्मय यांच्या बॅटमधून। बघूया धावा किती मिळतील। एका पूर्ण केली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न आणि चेंडू थांबणार नाहीये। चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी। पुन्हा एकदा सलग 2 चौकार चिन्मय यांच्या बॅटमधून।
धावसंख्येत पुन्हा एकदा 4 धावांनी भर पडते. 15 धावा स्कोर कार्ड पाहायला भेटत आहेत आपल्याला. स्पेक्ट्रम फार्मा यांच्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टॉस जिंकला होता तो ज्युपिटर बायोलॅब्स यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला, कारण सगळ्या बाजूला तुम्ही फटकेबाजी करू शकता. त्यासाठी जे ग्राउंड जाणलं जातं म्हणजे धर्मवीर संभाजी मैदान सर्कल, त्यामुळे पहिला फिल्डिंग करून कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल ज्युपिटर यांचा. परंतु स्पेक्ट्रम मात्र थांबणार नाही. पहिल्या षटकात आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 15 धावा झाल्या आहेत. फुलरलेनचा चेंडू हवे 38च्या आतमध्ये कॅच होणार की नाही, आणि झेल सुटलाय. या ठिकाणी झेल कोणाचा सुटलाय तर चिन्मय यांचा 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या. सतरा धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अंतिम चेंडू या षटकातील चिन्मय यांना जीवदान भेटलंय. या चिन्मय येणारे चेंडू आणि त्याच्यावर कशा प्रकारे धावा करतील हे देखील पाहण्याचा विषय असणार आहे. यावेळी ऑलसाईडला आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. डॉट बॉल पाहायला भेटतोय तो गोलंदाजाच्या माध्यमातून. षटक देखील संपलंय या डॉट बॉल बरोबर. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिलं स्पेक्ट्रम फार्मा यांची धावसंख्या झाली, कोणत्या प्रकारचं नुकसान नाही आणि 17 धावा झाले धावफलकावर. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला ज्युपिटर बायोलॅब, एका बाजूला स्पेक्ट्रम फार्मा. टॉस जिंकलाय ज्युपिटर बायोलॅब यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी स्पेक्ट्रम फार्मा याने. पहिल्या षटकाच्या खेळाच्या अखेरीस 17 धावा झाल्या, कोणत्या प्रकारचं नुकसान नाही स्पेक्ट्रम फार्मा यांना. त्यामध्येच आपण पाहिलं तर चिन्मय यांच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला भेटले. आणि ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतायत. 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या षटकामध्ये 17 धावा पाहायला भेटल्या, परंतु येणारे 4 षटक कशा प्रकारे असतील, गोलंदाज आपलं वर्चस्व गाजवणार की नाही, फलंदाज आपलं वर्चस्व कायम ठेवतील की नाही, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत पंकज. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे आणि यावेळी आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव पाहायला भेटतोय. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलंय. आपण जर पाहिलं तर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आणि मिड विकेट असं क्षेत्ररक्षण आपल्याला सजलेलं दिसतंय. उद्या दोन चौकार चिन्मय यांच्या बॅटमधून पाहायला भेटले, परंतु प्रशांत थोडेसे संयमी राहिले, थोडेसे संत गतीने फलंदाजी करतायत. बघूया प्रशांत काय करतायत. या षटकामध्ये गोलंदाजीसाठी पंकज आलेत. ट्रिपल एस यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह देखील पाहताय. पर्पल फॉक्स इव्हेंट यांचा यावर्षीचा दुसरा सीझन आहे. या कॉर्पोरेट इव्हेंटचा, कॉर्पोरेटचा वर्ल्ड कप म्हणून ही स्पर्धा आपल्यासमोर येथे. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, झेल होणार का? तिथे क्षेत्ररक्षक आले देखील होते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय का पाहूया इथे. आणि रनआउट असणार आहे. झेल सुटला, परंतु तितक्या चपळाईने थ्रो देखील केला आणि रनआउट. पहिल्या विकेटचं इथे पतन. पहिल्या विकेटचा ब्रेक थ्रू भेटतोय पंकज यांच्या गोलंदाजीवर टीम ज्युपिटर यांना. धावसंख्येत मात्र 1 भर पडते. धावसंख्या झाली ती 18 धावा. प्रशांत पहिला गडी बाद होतोय. पहिला झटका लागतोय तो स्पेक्ट्रम यांना. प्रशांत यांच्या रूपात पहिल्या विकेटचा ब्रेक थ्रू इथे मिळवून दिला तो पंकज यांनी. गोलंदाजीसाठी आले. झेल उडाला होता हवेत. झेल सुटला, परंतु रनआउटच्या रूपात तिकडे गडी बाद करण्यात यश लागलं. त्याला बॅटर थोडीशी घाई करायची आहे. प्रवीण येतात फलंदाजीसाठी. प्रवीण थोडा लवकर जायचं आपण विकेटवर, आपल्याला विनंती असेल. लीग पद्धतीचे सामने असणार आहे. एका पोलला आपल्याला 4 टीम खेळताना दिसतील, तर बी ग्रुपमध्ये 3 टीम आपल्याला खेळताना दिसतील. त्यामुळे लीग पद्धतीचे सामने आहेत. 7 संघ एकूण या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतील. खूप चांगला प्रयत्न आहे प्रियेश मुकल आणि आकाश पवार म्हणजे पर्पल फॉक्स इव्हेंट यांचा. थोडंसं कॉर्पोरेट जगतातील टेन्शन यामधून फ्री होण्यासाठी क्रिकेट नक्कीच त्यांना सहकार्य करू शकतं आणि या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या कॉर्पोरेटमधला टेन्शन फ्री लाईफ ते जगू शकतात.
पुढील फलंदाज प्रवीण येत आहे. त्यावेळी कॅच साठी ट्राय केला होता. क्या बात आहे. कॅच पर्यंत पोहोचू शकले नाही परंतु एफर्ट लाजवाब होता. एक सिंगल नक्कीच भेटेल. सिंगलनी आणलेला धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय. 19 धावा झाल्यात धावफलकावर. परंतु चिन्मय अजून मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्यांच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते. त्या चिन्मयला विकेटवर उभं राहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि समोर आहे गोलंदाज पंकज, ज्यांनी गडी बाद करून आपल्या संघाला यश मिळवून दिले या ठिकाणी. फुलर लेनचा चेंडू, बॅटची लिडिंग एज आणि झेल तर उडाला होता इथे मिडॉनवर, परंतु तिथे क्षेत्ररक्षक नव्हते आणि सिंगल त्या दरम्यान पूर्ण केली जाते. सिंगलची पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. स्ट्राईक विकेट होते. प्रवीण एका स्ट्राईकवर. यावेळी बॅकफूटला जाऊन खेळण्याचा चिन्मयांचा प्रयत्न होता. लिडिंग एज लागली होती. झेल देखील उडाला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे नव्हते. त्यावेळी व्हाईट बॉल. पंच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नियम क्रमांक 25. व्हाईट बॉल तुम्हाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. अवांतर धावा असतील. अतिरिक्त धावेची भर पडते डीमा स्पेक्ट्रम यांच्या धावसंख्येत. त्यावेळी चेंडू हवेत. मागील चेंडूवर जे घडलं होतं तेच इथे घडतंय. प्रवीण यांचा मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटतो आणि मैदान देखील सोडावं लागतं. यशांच्या मागे यष्टीरक्षक चांगली कामगिरी करतायत. अजून एक ब्रेक मिळवून दिला इथे पंकज यांनी. शैलेश विश्वकर्मा यशांच्या मागे चांगली कामगिरी केली. प्रवीण यांना माघारी धाडण्यात त्यांना देखील यश लाभलंय. पंकज चांगली गोलंदाजी करतायत. 2 गडी आपल्या या षटकामध्ये त्यांनी बाद करून दिलेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना आपण जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे पंकज गोलंदाजी हातात आहेत. मोठा फटका आलेला नाही आहे. 2 गडी बाद करून दिले आहेत पंकज यांनी. आतापर्यंत 4च चेंडूचा खेळ झाला. बॅटर लवकर पाठवायचे त्या. स्पेक्ट्रम आऊट झाल्यावर लवकर लाईनअप करून ठेवायचे प्लीज, आपल्याला विनंती करतो. प्रथमेश येत आहेत मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिन्मय यांची साथ देण्यासाठी. चिन्मय अजून देखील मैदानाच्या आतमध्ये एक तर्फी किल्ला लढवत आहेत. त्यांच्या बॅटमधून रन येत आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु चिन्मयची साथ देखील कोणाला तरी द्यावी लागेल. एक चांगली इनिंग आपल्याला बिल्डअप करावी लागेल या ठिकाणी. बघूया प्रथमेश काय करतायत. परंतु पंकज आहेत ज्यांनी 2 गडी बाद करून दिले आपल्या संघासाठी, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, परंतु पंकजांनी कमबॅक करून दिला. धावांना तिथे रोख लावलेलं आहे पंकज यांनी. प्रथमेश बॅकफूटला गेले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने झेल उडालाय. झेल होईल का? झेल झालेलं नाही, परंतु धावा किती होत आहेत पाहूया आपण. चेंडू मात्र थांबणार नाही. जातोय सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी. प्रथमेश आले आणि त्यांच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात पहिला चौकार पाहायला भेटतो आपल्याला. त्या चौकाराची भर नक्कीच स्पेक्ट्रम फार्मा यांच्या धावसंख्येत पडते आणि धावसंख्या झाली ती 25 धावा. जिमच्या इकडे जे क्रिकेट घेत आहेत एकदा नेक्स्ट चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डिव्हिजन मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे येत आहे. चपळाईने आले. सिंगल पूर्ण केली जाते. वेटचा कॉल चिन्मय यांचा. आणि या सिंगल बरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 गडी बाद झाले आहेत टीम स्पेक्ट्रम फार्मा यांची आणि धावसंख्या झाली ती 26. खूप चांगला स्कोर आपल्याला पाहायला भेटतोय. 2 षटकांचा खेळ 26 धावा झाल्या. 2 गडी बाद झाले स्पेक्ट्रम फार्मा यांचे. पाच षटकांचा सामना असेल, त्यामुळे नक्कीच 5 षटकांमध्ये किती धावा होतील, कमीत कमी 71 धावा झाल्या तर एक चांगली मॅच पाहायला भेटेल. पाहूया काय घडतंय. 26 धावा झाल्या आहेत. 12 चेंडू आणि 26 धावा.
सुमित येतात गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन. 5 षटकांचा सामना असेल. 4 बॉलर आपल्याला यूज करावे लागतील. प्रथमेशच्या स्ट्राईकवर त्यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय त्याला. टेक डाऊन द ग्राउंड. चेंडू मात्र थांबेल का? तो थांबलाय तिथे. पंकज होते आणि चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. 2 धावांसाठी हा फटका होता. प्रथमेश यांच्या बॅटमधून यॉर्कर लेनचा चेंडू होता, त्याला हेलिकॉप्टर स्टाईलमध्ये उडवून दिलाय आणि 2 धावा नक्कीच तिथे भेटत आहेत. आपल्याला पाहिलं तर धावसंख्येत 2 भर 28 धावा पाहायला भेटत आहेत. थोडासा स्लोवर वन आडव्या बॅटरी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी पंकज आहेत. सिंगल पूर्ण केली जाते. सुमित गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूचा खेळ. दुसरा चेंडू अगदी स्लोवर वन टाकला. पहिला चेंडू यॉर्कर लेनचा होता. त्यानंतर स्लोवर वन पाहायला भेटला. आडव्या बॅटने प्रथमेश यांनी खेळून काढला. सिंगल पाहायला भेटला. परंतु यावेळी स्ट्राईकवर येत आहे ते चिन्मय. पुन्हा एकदा लेग ब्रेक तर होता. आडव्या बॅटने त्याला खेळून काढलाय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक पंकज धावून येत आहेत आणि सिंगल पूर्ण केली जाते. त्या पाहता चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला भेटतंय. दुसऱ्या षटकापासून जर चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. सिंगलने स्ट्राईक होते. रोटेट प्रथमेश येत आहेत स्ट्राईकवर. यावेळी कव्हरच्या क्षेत्रात खेळलं होतं खेळाडू तिथे आहेत. सिंगल पूर्ण केली जाते. अगदी आरामध्ये सिंगल पूर्ण केली जाते. सिंगलने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. 21 धावा. चिन्मय त्या स्ट्राईकवर. सुमित याचा सामना करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 2 चौकार पाहायला भेटले. त्यानंतर चिन्मय थोडीशी शांत. स्लोअर ऑन बॉल आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रात झेल होईल का? पंकज यांनी झेल टिपलेला आहे. अजून एक ब्रेक थ्रू. अजून एक गडी बाद करतायत सुमित यावेळी आपल्या गोलंदाजीवर आणि पंकज यांनी तो झेल टिपलेला आहे. चिन्मय यांची खेळी संपुष्टात येते आणि चिन्मय यांना मैदान सोडावं लागतंय. तर स्पेक्ट्रम फार्मा यांची धावसंख्या झाली ते 21 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजून एक गडी म्हणजे तिसरा गडी येथे बाद झालाय चिन्मयच्या रूपात. चांगली फलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये त्यांच्या बॅटमधून धावा आल्या होत्या, परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक षटक प्रत्येक चेंडू वेगळा असतो. त्या पंकज यांनी दुसरं षटक चांगला हाताळलं होतं. त्यांनीच हा झेल टिपलेला आहे. अक्षय येतात फलंदाजीसाठी. स्कोर झाला 21. अंतिम चेंडू या षटकातील. अक्षय स्ट्राईकवर. लेनचा चेंडू यावेळी कडक फटका. मिड ऑफला भेटून चेंडू जातोय तो लॉंग ऑफ पर्यंत. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. अक्षय आले पहिल्या चेंडूवर 2 धावा आपल्या नावावर अर्जित केल्या. 2 धावा संघाच्या खात्यात ऍड झाल्यात. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 32 धावा. माफ करा 33 धावा झाल्या. 33. 3 षटकांचा खेळ ते संपलाय. 33 धावा झाल्या आहेत. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. ज्युपिटर आपल्याला रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर गोलंदाज पाठवायचे. पुन्हा एकदा पंकज ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं. 2 गडी बाद करून दिले होते आपल्या संघासाठी. एक झेल देखील टिपला. तेच पंकज येतात गोलंदाजीसाठी. 4थे षटक घेऊन स्ट्राईकला ते प्रथमेश. पुला लेनचा चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू. चांगल्या पद्धतीने डिफेन्स केला आणि अगदी बॉलरच्या डोक्याच्या वरून खेळून काढलाय. सिंगल पूर्ण केली जाते. स्ट्राईकवर येते ते अक्षय. धावसंख्येत 1 निभर 34 धावा झाल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर असताना पंकज खूप चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत. स्ट्राईकवर आहे अक्षय. कॉर्पोरेट वर्ल्ड कप 2025चं आयोजन आपण पाहताय.
पर्पल फॉक्स इव्हेंट यांच्या माध्यमातून यावेळी थोडेसे सफल झाले. ऑप्टमच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या दिशेने पट्टा सजवलाय. खेळाडू तिथे आहेत. सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथे पूर्ण केलेल्या आहेत. थोडेसे कॅज्युअल राहिले होते अक्षय तिथे, नंतर तिसरी धाव देखील पूर्ण झाली असती, परंतु 2च धावा भेटतील. टीम स्पेक्ट्रम यांना स्क्वेअर दिशेने हा फटका सजवला होता अक्षय यांनी. 36 धावा झाल्या धाव फलकावर. 4थं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर सफल झाले. स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा फटका सजवला. पाहूया रन किती पूर्ण होतील. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. डबलचे फटके धावसंख्येत अगदी जलदगतीने भर पाडतात. 38 धावा झाल्या आहेत. 4थं षटक, त्यामुळे किती धावांचं टार्गेट असणार आहे. उरलेले चेंडू म्हणजे 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूवर किती धावा येतील. मोठा फटका आलेला नाही. पंकज यांचं देखील कौतुक करावं लागेल. फुललेंचा चेंडू यावेळी कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तेथे आहेत. त्यांच्याकडून थोडंसं फंबल पाहायला भेटते. सिंगल पूर्ण केली जाते त्या दरम्यान आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. अक्षय आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलग 3 डबलचे फटके आपल्याला अक्षय यांच्या बॅटमधून पाहायला भेटत आहेत. धावसंख्या झाली ती 40 धावा. अंतिम 3 चेंडू 4थ्या षटकातील. थोडासा शॉर्ट ऑफ लाईन टाकला होता, त्याला एकदा कव्हरच्या वरून घेऊन काढला. अक्षय यांनी सिंगल पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा फंबल पाहायला भेटते क्षेत्ररक्षणात आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. डबलचे फटके पाहायला भेटले या संपूर्ण षटकामध्ये. अक्षय यांच्या बॅटमधून अंतिम चेंडू असेल. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 42 धावा. 4 डबलचे फटके पाहायला भेटले अक्षय यांच्या बॅटमधून. सर्कल आहे, तुम्हाला सर्व बाजूला फलंदाजी करता येईल असे ग्राउंड. यावेळी व्हाईट बॉल नक्कीच भेटेल पंकज यांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेची भर पडते टीम स्पेक्ट्रम फार्मा यांच्या धावसंख्येत. 43 धावा झाल्या आहेत. अंतिम चेंडू या 4थ्या षटकातील. थोडासा खाली राहिला होता चेंडू. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. डॉट बॉलने 4थ्या षटकाची होते सांगता. आणि धावसंख्येचा विचार केला तर 3 गडी बाद आणि 43 धावा झाल्या त्या टीम स्पेक्ट्रम फार्मा यांच्या. कव्हरेज केली जाते या यूट्यूब चॅनलवर. ही स्पर्धा आपण लाईव्ह देखील पाहू शकता. शैलेश पाटील, परब पाटील आमचे दोघे बंधू. एक चांगली अचीवमेंट आहे. जिथे पण आपण जाल अंतरम बॉक्स क्रिकेट सामने असतील, औरंगचे सामने असतील, तिकडे SSS लाईव्ह आपल्याला पाहायला नक्कीच भेटतं. एक छोटीशी सुरुवात केली होती शैलेश पाटील यांनी आणि आज भलं मोठं साम्राज्य त्यांनी या लाईव्हच्या माध्यमातून म्हणजे आपल्या यूट्यूब लाईव्हच्या चॅनलवरून उभं केलेलं आहे. फुलंदाजी मार्गावर अंतिम षटक घेऊन येत आहेत ते मयूर. ट्विटर बायलॉग्स यांचे फुलंदाज. अंतिम षटक हाणामारीचं षटक असणार आहे, त्यामुळे या षटकामध्ये किती धावा येतील. आतापर्यंत धावा झाल्या त्या 43 स्पेक्ट्रम फार्मा यांच्या. 3 गडी बाद. प्रथमेश आहे स्ट्राईकवर. अंतिम षटकाला होते सुरुवात. फुललेंचा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला लॉंग ऑफ रिझन मध्ये घेऊन काढलाय. सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी देखील कॉल झालेला अक्षय यांचा. 2 धावा फक्त पूर्ण केल्या. 45 धावा धावफलकावर. अंतिम 5 चेंडू. 5 चेंडूवर किती धावा येणार, किती धावांचं टार्गेट सेट होणार या स्पर्धेच्या पहिल्या मॅच मध्ये टीम स्पेक्ट्रम फार्मा यांच्या माध्यमातून पाहूया.
त्यावेळी चांगला चेंडू, वेग पाहायला भेटला, थोडासा ऑप्टमच्या बाहेर होता, वाईट जज करण्यासाठी गेले होते प्रथमेश, परंतु हा चेंडू डॉट बॉल पाहायला भेटतोय तो गोलंदाज भैर यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिर, डॉट बॉल पाहायला भेटतोय. अंतिम 4 चेंडू. एकदा बॅकफुटला गेले, मिडनला क्रॉस करून चेंडू तिथे जातोय. पाहूया सिंगल पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? सिंगलवरच समाधान मानावं लागतं. सिंगलनी धावसंख्येत भर पडते. 46 धावा झाल्या आहेत. अंतिम 3 चेंडू या षटकातील शेवटचं षटक. लीग पद्धतीचे सामने आपल्याला पाहायला भेटतील. एकूण 7 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला भेटत आहेत. त्यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा टप्पा पडला आणि आत येणारा चेंडू होता मयूर यांचा. अक्षय यांना समजलं नाही, कट करायचा होता, प्रयत्न मात्र फसला. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला भेटतोय मयूर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कट करायचं होतं. यावेळी काय करते मैदानाच्या आतमध्ये, रनआउट होणार का? सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. 47 धावा आणि या षटकातील या इनिंगची सांगता करणारा अंतिम चेंडू म्हणजे लास्ट चेंडू असणार आहे. 1-2. प्रथमेश स्ट्राईकवर, एकटा कव्हर रिजनमध्ये खेळून काढला, सिंगल पूर्ण केली जाते. अंतिम चेंडूवर किती धावा येणार, किती धावांचं टार्गेट सेट होते पाहूया. इथे सिंगल पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी रनआउट असणार आहे. एका धावेची भर पडते. 48 धावा झाल्या आहेत धाव फलकावर. 48 आणि 49 करायचे आहेत ते ज्युपिटर बायोलॅब्स यांना. 49 रन्स रिक्वायर्ड टू विन ज्युपिटर बायोलॅब्स. ज्युपिटर बायोलॅब फटाफट फलंदाज पाठवायचे. स्पेक्ट्रम फिल्डिंग लावून घ्यायची आपण देखील. ज्युपिटर बायोलॅब यांना चला फिल्डिंग लावायची आहे. स्पेक्ट्रम
ते असेल आपल्याला. पाच षटकांचा सामना असेल आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे, त्यामुळे दोनच खेळाडू आपल्याला 30 यार्डच्या बाहेर ठेवायचे आहेत. हे रिस्ट्रिक्शन असणार आहे पॉवर प्लेचं. 4 गोलंदाज आपल्याला यूज करावे लागतील, त्यामध्ये एका गोलंदाजाला आपल्याला 2 ओव्हर टाकण्यासाठी परवानगी असेल याची नोंद घ्यायची आहे आणि लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. वर्ल्ड कप 2025 सीझन 2 आपण पाहताय. दुसरा प्रयत्न आहे यावर्षी या स्पर्धेचा. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण यायचं आहे IPS कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडिको रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेड. IPS आणि इंडिको टॉससाठी यायचं आहे. कॅप्टन एकूण 50 धावांचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये आले ते ओपनिंग बॅटर ज्युपिटर बायला FC प्रमोद आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. तर चिन्मय गोलंदाजी मार्कवर होत आहेत सज्ज. खेळायला ते सुरुवात होते. चला थोडंसं लवकर जायचं काका. बाहर से जाना है आपको रिक्वेस्ट है यहाँ पे. इंडिगो टॉस साठी यायचं आहे. परत दुसऱ्या इनिंगच्या खेळाकडे. यावेळी काय करते मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या मागे एक चांगला झेल टिपलाय तो प्रवीण यांनी. थोडासा टॉस केला चेंडूला आणि कॅच त्याच ठिकाणी आपल्यासाठी बनवून घेतलाय, सोपा करून घेतलाय प्रवीण यांनी आणि मैदान सोडावं लागतंय ते. प्रमोद यांना मैदान सोडावं लागतंय. 0 या धावसंख्येवर म्हणजेच गोल्डन डकचा शिकार झाले प्रमोद. परंतु चिन्मय यांचं कौतुक करावं लागले. फलंदाजी देखील चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार पाहायला भेटले होते. मोठं षटक पहिलं आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्यांनी 15 धावा केल्या होत्या आणि गोलंदाजीत देखील पहिल्याच चेंडूवर गडीबाद करून दिल्या. पहिल्याच गडीबाद करण्यात त्यांनी यश लाभलंय आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते. सुमित येत आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन सुमित डावखुराचे फलंदाज. आपल्याचं षटक असणार आहे, त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला क्षेत्ररक्षण लावून टॉस इथे होतोय. नेक्स्ट मॅचचा एका बाजूला आपण पाहिलं तर IPS कन्सल्टंट आणि त्यांच्या समोर असणार आहे इंडिगो रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेड. यांच्यामध्ये टॉस केला जातोय. अक्षय सुर्वे यांच्या शुभ असते. चिन्मय सामना करतील सुमित. फुलर लेनचा चेंडू होता. पॅडल स्वीप पाहायला भेटला. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला जातोय. सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. लोअर फुल टॉस होता.
स्वीप शॉट पाहायला भेटला सुमित यांच्या माध्यमातून. 2 धावांनी धावसंख्येला सुरुवात होते. धावसंख्येचा श्री गणेश होतोय टीम ज्युपिटर बायोलॅब यांचा. पहिला चेंडू चिन्मय यांचा एक गडी बाद करून दिला. त्यानंतर सुमित आले. लोअर फुलटॉसला स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळून काढला. 2 धावांनी धावांचा श्री गणेश झालाय. सुमित यांच्या देखील वैयक्तिक 2 धावा आणि संघाच्या धावाचा देखील श्री गणेश. राईट टाइम राऊंड विकेट गोलंदाजी करताना सुमितसाठी यावेळी बॅटची बॉटम एज आणि यष्ट्या उद्ध्वस्त होताना चिन्मय यांना अजून एक गडी बाद करण्यात यश लाभलंय. दुसरा झटका लागतोय सुमित यांच्या रूपात. पहिल्या षटकामध्ये 3ऱ्या चेंडूवर इंद्रजित येत आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित यांच्या जागा घेण्यासाठी. पहिल्या चेंडू प्रमोद बाद झाले. दुसऱ्या चेंडू तर सुमित यांनी चांगला खेळून काढला. त्यानंतर ऑफसाईडचा चेंडू त्याला आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बॉटम एज लागली आणि सरळ चेंडू जाऊन आदळला तो यष्ट्यांवर. अजून एक गडी बाद झाला सुमित यांच्या रूपात. 2 या धावसंख्येवर टीम ज्युपिटर बायोलॅब्स यांचा. इंद्रजित इंसपुरा असं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्ट्राईकवर पंकज आणि इंद्रजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चिन्मय यांचा सामना करतील. कुलरलेनचा चेंडू कव्हरच्या डोक्याच्या वरून खेळायचा होता. झेल होईल का? झेल तर झाला नाही, परंतु पाहूया धावा किती आहे त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. आता 2 धावा पूर्ण केल्या. चिन्मय यांचं कौतुक करावं लागेल. 2 गडी बाद करून दिल्या आपल्या या षटकामध्ये. एक महत्त्वपूर्ण षटक हाताळत आहेत. 49 धावांचा पाठलाग करत असताना टीम ज्युपिटर बायोलॅब कुठेतरी पहिल्या षटकामध्ये अडचणींना दिसते आपल्याला. परंतु गोलंदाजी करणारा संघच म्हणजे स्पेक्ट्रम थोडंसं वर्चस्व गाजवते. 2 गडी बाद केलेत आपल्या पहिल्या षटकामध्ये. चिन्मय पुढे सरसावले. यावेळी ॲथलीटला जाऊन कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न यावेळी अपयशस्वी ठरला. डॉट बॉल पाहायला भेटतोय चिन्मय यांच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झाली ती 4 धावा. अंतिम चेंडू असेल या पहिल्या षटकातील. कुलरलेनचा चेंडू यावेळी प्रयत्न मात्र फसला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. डॉट बॉल पाहायला भेटतो चिन्मय यांच्या माध्यमातून. अवघ्या 2 गडी बाद करून 4 धावा खर्च केल्या चिन्मय यांनी. गुड बॉलिंग चिन्मय. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना 2 गडी बाद केले आणि फक्त 4 धावा. अक्षय त्या गोलंदाजी मार्गावर. ज्यांना पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक भेटली नव्हती ते पंकज यावेळी मात्र स्ट्राईकवर आहेत. त्यावेळी पुढे सरसावले.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. पाहूया धावा किती पूर्ण होतील. एकदा पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावांची भर या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर. फुलटॉस होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने घेऊन काढलाय. आणि 6 धावा झाल्या धाव फलकावर. पंकज यांनी देखील दुसऱ्या षटक खूप चांगला हाताळला होता, परंतु फलंदाजी देखील त्यांना करावी लागेल. पुन्हा एकदा फुलरलेनचा फुलटॉस चेंडू. यावेळी नो बॉल. अवघ्या धावा किती मिळतात या चेंडूवर. नो बॉल असणार आहे, बीमर असणार आहे, त्यामुळे चेंडू निघून जाते सीमारेषेच्या पलीकडे. नो प्लस 4 म्हणजे 5 धावा नक्कीच येथे भेटतील. बीमरचा नो असणार आहे आणि त्यावर आलेला हा चौकार मागील बाजूने आणि 5 धावा संघाच्या खात्यात आहे. आणि हा बीमर होता, त्यामुळे नक्कीच नोवर आलेल्या 4 धावा महत्त्वाच्या ठरतील त्या ज्युपिटर वायलॅब्स यांना. थोडासा प्रेशर रिलीज झाला आहे, परंतु बॅटिंगने देखील तुम्हाला पुन्हा एकदा फुलटॉस. यावेळी व्हाईट बॉल असणार आहे. दिशाहीन गोलंदाजी पाहायला भेटते पंकज अक्षय यांच्या माध्यमातून. माफ करा, हा व्हाईट बॉल नक्कीच असणार आहे. या ठिकाणी अतिरिक्त धावेची भर पडते. पहिलं षटक जरी चिन्मयनी चांगला हाताळला असेल तरी पुढील गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि अक्षय कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला भेटत आहेत. फुलरलेनचा चेंडू आहे, पुढे सरसावले, स्टेप आउट झाले. चेंडू हवेत आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये
वीस धावा झाल्या धाव फलकावर आणि पंकज यांच्या बॅटमधून सिंगल आलेला आहे तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. वीस धावा झाल्या धाव फलकावर. इंद्रजित आहे स्ट्राईकवर. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात घेऊन काढल्या. पाहूया धावा किती भेटतील. इंद्रजित यांच्या बॅटमधून फटका आलाय. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण होईल का. 3 धावा पूर्ण केलेत. इंद्रजित आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. यावेळी स्ट्राईकला हा फटका खेळला होता इंद्रजित यांनी. प्रसाद यांनी आज संभाजी
गडी बाद आणि 26 धावा झालेल्या प्रथमेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर चौथं षटक घेऊन. फुलरलेनचा चेंडू फुलटॉस होता. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय आणि या टुर्नामेंटचा या मॅचचा पहिला षटकार पाहायला भेटतोय, सिक्सर पाहायला भेटतोय तो इंद्रजित यांच्या बॅटमधून. थोडासा लोअर फुलटॉस होता त्या ठिकाणी आणि हा षटकार पाहायला भेटतोय. मोठी फटकी खेळावी लागतील. धावसंख्येत देखील भर पडताना पाहायला भेटते आपल्याला. 32 धावा झाल्यात. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. थोडासा वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये यावेळी झेल टिपलाय आणि इंद्रजित यांना मैदान सोडावं लागतंय. 5वा झटका लागतोय तो टीम ज्युपिटर बायोलॅब यांना. षटकार तर आला होता परंतु त्यानंतर कमबॅक केलं ते प्रथमेश यांनी आणि एक सुंदर असा झेल आपल्याला थोडासा वाईडिश लॉंगॉनच्या दिशेमध्ये पकडताना पाहायला भेटला. थोडासा मोठ्या फटक्यानंतर अपेक्षा वाटली होती की इंद्रजित यावेळी काहीतरी वेगळं करून जातील, परंतु प्रथमेश यांनी कमबॅक केला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. त्या ठिकाणी बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंद्रजित यांची जागा घेण्यासाठी येत आहेत. मयूर मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि निलेश ही जोडी काय कामगिरी करते. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्येचा विचार केला तर एक षटकार आला आणि त्यानंतर 32 धावा झाल्यात. फक्त मयूर आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. मॅच सोपी करून तर दिली आहे इंद्रजित यांनी, परंतु मॅच पुढे घेऊन जावी लागेल. यावेळी थोडासा फाईन लेगच्या दिशेने पाहूया धावा किती भेटतील. चेंडू मात्र थांबणार नाही. येतोय 4 चौकार. थोडेसे सफल झाले ऑफ स्टंपच्या बाहेर आणि फाईन लेगच्या दिशेने हा चौकार पाहायला भेटला आपल्याला. मयूर यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला भेटला. चौकारावर धावसंख्येत भर पडते. 36 धावा झाल्यात. 36 ऑन स्कोर कार्ड पाहायला भेटत आहे टीम ज्युपिटर बायोलॅब यांच्या. मॅचचं समीकरण सोपवताना पाहायला भेटतंय, परंतु मॅच पुढे घेऊन जावी लागेल मयूर आणि निलेशच्या जोडीला. फुलरलेनचा चेंडू थोडासा गती परिवर्तन शॉर्ट पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढला आणि सिंगल घेतली. चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला सन्मान दिला यावेळी
मयूर यांनी. स्ट्राईकला रोटेट करणं महत्त्वाचं समजलं, कारण तो धावा येणं खूप महत्त्वाचं आहे. स्ट्राईकवर ठाकूरचे फलंदाज निलेश यांना पाहू शकतो. मयूर यांच्या बॅटमधून एक चौकार, एक सिंगल पाहायला भेटला, परंतु त्यानंतर निलेश यांना कामगिरी करावी लागेल. 37 ऑन स्कोर कार्ड पाहायला भेटत आहेत. मॅच थोडीशी सोपी झाली आहे, परंतु मॅच पुढे घेऊन जावी लागेल. टार्गेट कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 49 धावा करायच्या आहेत. फुललेंचा चेंडू आडव्या बॅटने घेऊन काढला, सिंगल पूर्ण केली जाते. किती धावा येणार यावेळी? धावांसाठी सुरू असलेली धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. 2 धावा पूर्ण आणि तिसरी धाव पूर्ण होणार का? हो, तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या धावा खूप महत्त्वाच्या ठरणार आहे टीम ज्युपिटर बायोलॅब यांना. या षटकामध्ये एक आपण पाहिलं तर एक षटकार पाहायला भेटला, एक चौकार पाहायला भेटला, एक ट्रिपलचा फटका पाहायला भेटला, एक सिंगल पाहायला भेटला, सर्व काही पाहायला भेटला. परंतु मॅच कोण जिंकणार आहे हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. धावसंख्या झालेली 40, 9 धावांची आवश्यकता अजून देखील. अंतिम चेंडू असेल या षटकातील, म्हणजे 7 चेंडू आणि 9 धावा. मॅच मोठी नाहीये. मयूर पुन्हा एकदा सफल झाले. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू घेऊन काढला आणि एक सिंगल पाहायला भेटते. हरकत नाही, सिंगल बरोबर षटक संपलंय. 6 चेंडू आणि 8 धावा. मॅचचं समीकरण थोडंसं सोपं होताना पाहायला भेटतंय, परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. या चौथ्या षटकामध्ये आम्हाला सर्वच पाहायला भेटलं. षटकार पाहायला भेटला, चौकार पाहायला भेटला, ट्रिपलचा फटका पाहायला भेटला, सिंगलचे 2 फटके पाहायला भेटले. ज्या इंद्रजीत त्यांनी षटकार मारला होता ते इंद्रजीत काहीसा कानमंत्र देताना अंतिम षटक असणार आहे. 6 चेंडू 8 धावा. या मैदानामध्ये अशक्य असं काही नाही आहे, परंतु फलंदाजी करावी लागेल. समोर गोलंदाजी मार्ग प्रवीण आहेत. अंतिम षटक 6 चेंडू 8 धावा. या 7 चेंडूवर 8 धावा येणार काय देखील पाहणं इतका चर्चेचा विषय राहणार आहे, कारण पहिला सामना या स्पर्धेचा म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्ड कप 2025चा पर्पल फॉक्स इव्हेंट आयोजित ही स्पर्धा. 7 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. लीग पद्धतीचे सामने असेल आणि पहिली मॅच कोणाच्या नावावर होणार हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार. एका बाजूला मयूर आणि त्यांची साथ देण्यासाठी निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर प्रवीण आहेत गोलंदाजीसाठी. वेगवान चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता, त्याला कव्हर क्षेत्रात खेळायचा प्रयत्न होता मयूर यांचा. प्रयत्न मात्र फसला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. फलंदाजाला बीट करून चेंडू सरळ जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला भेटतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 8 धावा. समीकरण बदलतंय. क्या बात आहे, यावेळी नजाकत दाखवली स्क्वेअर लेगला भेदून. पाहूया, चेंडू थोडासा तिथे थांबलाय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? तिसरी धाव देखील पूर्ण करावी लागेल आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. यावेळी सुपला शॉट पाहायला भेटला. 3 धावा आल्यात महत्वाच्या क्षणी. मयूर यांच्या बॅट मधून थोडस नजाकत पाहायला भेटली. या चेंडूवर वेगळा धाडणीचा हा फटका होता. 3 धावा पूर्ण केल्या. समीकरण मात्र बदलतंय. 4 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगते. परंतु स्ट्राईकवर येत आहेत ते निलेश. सामना करतील प्रवीण यांचा. प्रवीण यांच्याकडे वेग आहे, गोलंदाजी अचूक टप्प्यावर करतात, त्यामुळे थोडीशी साईड चेंज केली आहे. राईट आर्म राऊंड गेट गोलंदाजी करतील ठाकूर. त्याचा फलंदाज निलेश यांच्यासाठी. फुलर लेनचा चेंडू होता. स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र फसला तो.
निलेश यांचा 3 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगते. तीन बॉल 5 स्ट्राईकवर आहे निलेश. सामना करतील प्रवीण यांचा. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु रनआउटच्या रूपात मैदान सोडावं लागतंय. डॉट बॉल तर नक्कीच होता, परंतु त्यावर आलेलं रनआउट निलेश यांना मैदान सोडावं लागतंय. सलग 2 चेंडू डॉट आले त्यांच्या बॅटमधून, परंतु प्रवीण यांचं कौतुक करावं लागेल. सलगचे 2 चेंडू डॉट प्लस विकेट भेटली आहे. समीकरण मात्र बदलतंय. 2 चेंडू आणि 5 धावा. प्रभाकर येतात न्यू बॅटर, परंतु स्ट्राईक आहे मयूर यांच्याकडे. दोन चेंडू आणि 5 धावा. एक चौकार जर आला तर किंवा एक ट्रिपलचा फटका, एक डबलचा फटका मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो तुम्हाला, परंतु मयूर यांना करावे लागेल क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. समोर आहेत गोलंदाज प्रवीण. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जाते. पाहूया काय करताय. दोन चेंडू आणि 5 धावा. थोडीशी घाई करायची आहे. ज्युपिटर बायोलॅब्स यांच्या बॅट मधून या 5 धावा पूर्ण होणार का प्रवीण थांबवून ठेवणार त्यांना आणि आपला संघ म्हणजे स्पेक्ट्रम फार्मा यांना विजय मिळवून देणार का, ते पाहायचं आपल्याला. पाहूया काय घडते मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे झालाय. IPS कन्सल्टन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडिको रेमिडीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये टॉस झालाय. टॉस जिंकला इंडिको यांनी आणि बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. तशी मॅच संपेल. लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. परत चालू मॅचच्या दिशेने 2 चेंडू आणि 5 धावा. फुललेंचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मयूर यांचा. हा प्रयत्न फसला आणि डॉट बॉल इथे नक्कीच पाहायला भेटतोय प्रवीण यांच्या माध्यमातून. थोडीशी सोपी मॅच होती. 6 बॉल 8 ची मॅच कुठेतरी डिफिकल्ट करून गेले निलेश त्या ठिकाणी आणि समीकरण बदलत गेलं. वेळोवेळी 1 चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल, त्यामुळे तुम्हाला षटकार हा खेळावा लागेल या चेंडूवर. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. धावा किती होतील? सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि तिसऱ्या धावासाठी बाद होतील आणि हा सामना जिंकलाय तो स्पेक्ट्रम फार्मा यांनी. संघाचं अभिनंदन असेल तर हार्ड लक ज्युपिटर बायोलॅब्स यांचा. त्यामुळे लीग पद्धतीचे सामने आहेत, तुम्हाला संधी असणार आहे. नेक्स्ट मॅचचं आपण प्लॅनिंग करायचं आहे. हार्ड लक ज्युपिटर बायोलॅब्स आणि अभिनंदन असेल टीम स्पेक्ट्रम फार्मा यांचा. पहिलीच मॅच या स्पर्धेची आपल्या नावावर केली, ज्यांनी 48 धावा केला, 49 धावांचं लक्ष दिलं. थोडीशी चुकी केली तिथे ज्युपिटर बायोलॅब यांनी आणि आपल्या हातातून हा पहिला सामना गमावून बसले. इंडिगो रेमेडीज हा एका फॉर्मॅटमध्ये लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. ही शिस्त असते क्रिकेटची. क्या बात आहे इंडिगो.